पावसाळ्यात रायगडवर येणं म्हणजे जणू जिवंतपणे स्वर्गच पाहिल्यासारखं. काल रात्रीच आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. पहाटे 5ला उठून गडाच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन गड चढायला सुरुवात केली. इथली दगड, माती आणि हवा सुद्धा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जयघोष करत वीर गाथा आठवत आम्ही प्रवास चालू ठेवला. रायगड किल्ला महा. आमच्या सोबतच तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पाटील पण होते. तब्बल 1 तासाच्या प्रवासानंतर शेवटी आम्ही गडाच्या दरवाजाजवळ पोहोचलो. अजून 7 वाजले नसल्यामुळे गडाचा दरवाजा अजून उघडायचा होता. दरवाजा उघडल्यानंतर पहिला आम्ही शिरकाई देवीची पूजा केली. नंतर होळीच्या माळावर येऊन पूजा केली. आज 1 जुलैच्या पूजेचा मान तासगावकरांचा असल्यामुळे जवळजवळ आम्ही 1000 ते 1200 शिवभक्त इथं उपस्थित झाले. पूजा करून ध्येयमंत्र प्रेरणा मंत्र झाल्यानंतर आम्ही जगदीश्वर मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचलो. नंतर महाराजांच्या समाधीजवळ पोहोचलो. शोधू कुठार धावू कसर. मग थोडा वेळ गड फिरून झाल्यावर आम्ही गड उतरायला सुरुवात केली. इथं पडणारा पाऊस, खळखळ वाहणारे धबधबे, हिरवागार निसर्ग आणि धुक्यातून दिसणारं टकमकटोक हे क्षण अनुभवताना मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता. थोड्या वेळानंतर आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. इथं सगळ्यांना रोहित दादाकडून प्रसादाचं आयोजन केलं. इथलं सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला.